यज्ञ देव प्रगट झाले आणि यज्ञेश्वर महाराज की जय. आणि आत्मदेव राजाला फळ दिलं. घरी आले. दोन दिले फळ. तुला एक काय मागतं? दोन आले घरी. आणि धांदोली धांदोली म्हणजे मी एक पूजा केली मध्ये जंगलात गेलो असं म्हणतो. आणि पूजा केली सासरी फळ दिले आणि ते फळ दिले एवढं घेर प्रसाद. घे फळ. आणि त्या धांदोलीनं ते फळ घेतलं आणि एका देवळीत ठेवलं. आणि बहिणीला म्हटली माझे पतिराज गेलते त्यांनी फळ आणलं. फळानं काढले होत असतील का? असं झालं तसं झालं काहीतरी बोलली. तिची बहिणीला एक सल्ला दिला. अगं म्हणजे तू काय कर, गाईला चालून टाक. म्हणजे गाईला ते फळ दिलं. आणि तिथून पुढं तिची बहीण बी बाळांतर झाले, तिला मुलगा झाला आणि गाईला बी मुलगा. म्हणून गाईला झालेल्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि या धांदोलीनं जे म्हणून बहिणीचं आणलं तिला तर झालंच नाही, त्याचं नाव ठेवलं दंडोबाई. ही लहानाचे मोठे होत आहेत हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पेरेत ते उजवे भगवंताचं फळ होतं ते गोकर्ण साधू सारखा संत सारखा झाला. हा राक्षसाचं वर्तन करायला लागला. शेवटी आत्मदेव राजा त्याग घर सोडून गेला. तिकडच नर्मदेच्या काठी नर्मदेश्वरापासून 20 किलोमीटर अंतरावर त्यांची समाधी. आत्मदेव राजाची कधी आपला योग आला नर्मदेला जायचं तर घेऊ दर्शन. आणि त्याच्यानंतर धांदोलीला सुद्धा त्रास दिला त्या दंडोकारीनं. ती गतप्राण झाली. भावाला त्रास दिला गोकर्णाला. ही सगळ्याची माहिती आहे. शेवटी गोकर्ण सोडून गेला. पुन्हा कसं तरी 12 वर्षाला वापस आला गावात. तोपर्यंत धांदोलीची गतप्राण झाली. एवढंच नाही तर भूताच्या जन्मला गेली, पेशाच्या जन्मला अशी कथा आहे. आणि शेवटी त्या गोकर्णानं भागवत केला आणि त्याचा उद्धार धांदोली आणि दंडोकारीचा झाला. बोलो भागवत पुराण की जय. वेळेअभावी पण आदेशाला 5 मिनिटं बोला म्हणून या ठिकाणी समारोपाकडे आपण जात आहोत. आता आरतीचे यजमान या ठिकाणी येत आहे. आणि त्या गोकर्णानं 5 जोड्या पुढे या आरतीसाठी माता माऊलीने ताटा आणले. आपले ताटं तयार करा आरतीसाठी. आणि भागवताच्या श्रवणामुळे, भागवताच्या चिंतनामुळे, भगवंताच्या नाम जपामुळे एक जरी आपल्या घरात चांगला सात्विक जर जीव निघाला, भक्ती मार्गातून चालणारा जीव निघाला तर 7 पिढ्यांचा उद्धार करतो. त्या गोकर्णानं आत्मदेव राजाच्या 7 पिढ्याचा उद्धार केला. त्याच्या धांदोली आणि धांदोकारीचाच नाही. शक्ती आहे आणि भक्तीमध्ये आहे. म्हणून भक्ती करा. एवढा त्रास झाला त्या गोकर्णाला. म्हणून त्या साधूनं गोकर्णाला आणले. अहो गोकर्णाला वाटलं माझ्या घरात नको आपण. अक्षरशः घरी घेऊन घर होतं का त्या ठिकाणी मुखंडा होता. आले मुखंडा होता. मुखंडा तिथं त्यानं त्याचं ते बाज टाकलं. तिथं बकऱ्यासारखं शेळ्यासारखं आवाज यायला.